नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. काल मी कांतारा चित्रपट बघितला. अतिशय उत्तम असा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी बनवला आहे. पूर्वीचा जो कांतारा आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जी 15 मिनिट लास्टमध्ये केलेली जी ऋषभ शेट्टींनी जी ॲक्टिंग आहे त्याचे मापदंड त्यांनीच मोडलेले आहेत आणि एकदम दर्जेदार शेवटचे 20 मिनिट, म्हणजे खरं तर शेवटच्या 20 मिनिटासाठी हा पिक्चर बघायला जावं का असं मनात येतं. आणि अतिशय उत्तम अशी ॲक्टिंग आणि अतिशय उत्तम अशी स्टोरी या चित्रपटामध्ये आहे. तुम्ही हा चित्रपट बघितला पाहिजे आणि खास करून हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला पाहिजे. म्हणजे असं सगळीकडेच वाचण्यात येतंय, बघण्यात येतंय. ज्यावेळेस तुम्ही स्वतः पाहाल की थिएटरमध्ये जाऊन, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा काही मूव्हीज जे असतात ना ते थिएटरमध्ये त्याचं एक आपल्याला मनावर पगडा पाडून जातात आणि हा चित्रपट त्या चित्रपटांपैकी एक आहे. उगाच नाही हा चित्रपट सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे, सर्व रेकॉर्ड मोडत आहे. जे रूट्स आहेत आपले, जे आपण कुलदैवत म्हणतो, ग्रामदैवत म्हणतो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असंख्य असे आपले पारंपरिक सण आहेत आणि आपण ते खूप सुंदर पद्धतीने आपण ते सण साजरे करतो. त्याच्यात सुद्धा जनजागृती व्हावी ही भावना आपल्या मनात येते हा चित्रपट पाहताना. ऋषभ शेट्टींना त्यांच्या सणांबद्दल, त्यांच्या रूट्सबद्दल खूप आत्मीयता आहे, आत्मभान आहे आणि खूप जवळीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा चित्रपट काढलेला आहे. हे तंतोतंत चित्रपट बघताना आपल्याला जाणवतं की त्यांना किती मनामधून आग आहे त्या सणांची, त्या संस्कृतीची. त्याच्यामुळं ते प्रत्येक गोष्टी त्या संस्कृतीमध्ये, त्या पारंपरिक गोष्टीमध्ये ते घेऊन जातात. ही स्टोरी ही पूर्वीच्या चित्रपटाच्या आधीची आहे. म्हणजे जो पूर्वीचा चित्रपट होता त्याच्या आधी काय काय झाले असेल आणि कांतारा हे गाव कसं वसलं, दैवांची गोष्ट, त्यांचे दैव, त्यांचं दैवत, त्या जागेचं महत्त्व हे पूर्वी कसं होतं ही त्याच्या चॅप्टर 1 ची गोष्ट आहे. आणि आता जो भाग 2 येणार आहे त्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे थर्ड पार्ट असेल. हे ज्यावेळेस सिक्वेन्सनुसार लास्टमध्ये मूवीमध्ये त्यांनी एक सोडून दिलेला आहे. मुलगा विचारतो की इथे विहीर होती, त्या विहिरीचं काय झालं. तर त्या विहिरीचं काय झालं हे आपल्याला तिसऱ्या पार्टमध्ये कळणार आहे. अतिशय सुंदर असा चित्रपट आहे. भगवंताच्या चरणी लीन होणाऱ्या माणसाचं भलंच होतं, या सर्व गोष्टींमधून सार आहे. कर्माने वागा, नियतीने वागा, देव कधीच तुम्हाला कमी ठेवणार नाही कोणत्या गोष्टीसाठी. आवर्जून चित्रपट बघा आणि हा चित्रपट थिएटरमध्येच बघा, एवढंच सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.